महिलांच्या आजाराबद्दल चर्चा करत असताना आजकाल कॉमनली दिसून येणारा आजार तो म्हणजे पीसीओडी. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. तर पीसीओडी काय आहे? पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर यामध्ये काय होतं, महिलांच्या शरीरामध्ये ज्या ओव्हरीज असतात म्हणजे अंडाशय असतात, त्यामध्ये पाण्याच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात आणि त्यालाच पीसीओडी असं म्हटलं जातं. तर यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळं पाळी अनियमित येणं, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणं, जास्त त्रास होणं किंवा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढणं, ज्याला आम्ही मेडिकल टर्म मध्ये हिट्सुटिझम असं म्हणतो. त्याचबरोबर मूड स्विंग्स होणं, चिडचिडेपणा वाढणं, पोटाभोवती चरबी वाढणं, वजन वाढणं, अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. तर पीसीओडीचं प्रमाण आजकालच का वाढत चाललंय? तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बदललेली लाईफस्टाईल. स्ट्रेस म्हणजे ताणतणाव, जागरण, व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टी देखील पीसीओडी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर जर पीसीओडीला नियंत्रणात आणायचं असेल तर रोजच्या रोज किमान अर्धा तास व्यायाम, चांगला आहार, त्याचबरोबर 7 ते 8 तासाची झोप आणि आहारातून मैदा, तिखट, तेलकट, जंक फूड हे पदार्थ कमी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य तो आहार घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर या आजारासाठी योग्य ते होमिओपॅथिक उपचार घेतले तर हार्मोनल इम्बॅलन्स असेल, स्ट्रेस असेल, मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्स असेल, मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी असेल, इनफर्टिलिटी असेल, या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल आणि पीसीओडी नियंत्रणात आणता येईल. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य ते उपचार, डाएट, प्रॉपर काउन्सिलिंग घेणं तितकंच महत्वाचं आहे. थँक्यू.